बऱ्याचदा सारखा म्हणजे मेंटली एकदम डल, हाय ब्लड प्रेशर अँड हाय प्रेशर. त्याचं पुढचं पीठ आपल्याला येणार आहे. जर सिम्पटम बघितले काड्या सिम्पटम सगळेच आहेत, फक्त मेडिसिन्स सिलेक्ट करताना है ना हे 2 पॉइंट दिलेत. डिस्ट्रेस इन हार्ट रिजन, पाल्पिटेशन फेटिंग हेड, एवढंच इम्पॉर्टंट आहे. पण नेहमीच आपण कंपेअर करायला त्याच्यासोबत extremities, finger numb, limbs feel numb, trembling of feet on hands while sole feel hot or bluish at night during sleep. बघा की ड्युरिंग स्लीप आणि हे जर कंपेअर केलं तुमच्याकडे लॅक्टिसिस मेडिसिन आहे तुमच्याकडे, पूर्ण लॅक्टिसिस कडे जा तुम्ही. पुढे numbness from knees to better when cold, foil foot sweat, pain in deltoid, rising arm, pain in the knees while lifting. म्हणजे रुमॅटिझमचे 2 सिम्पटम सोडले, बाकी सगळं हर्ट मुळे होणारे प्रॉब्लेम आहे. जे आता आपण राईट लेफ्ट स्कॉटम कोल्डनेस हे हर्टचं सिम्पटम आहे. जर एखादा अर्ली एजमध्येच मी म्हणतो की मुलं जास्त असतात 28 ते 35 मध्ये तर बऱ्याच आमचे हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम फार आधी, तसं एकदम ओल्ड एज मध्ये त्याची थीमच वेगळी असते. आणि हे असे एकदम अनबिलिव्हेबल म्हणजे तुम्ही कधीच तुमच्या 10-15 वर्ष प्रॅक्टिस करणारा पेशंट एकदमच असा पेशंट आला आणि तो सांगतो की अशा सिम्पटम आहे सर, कोल्ड ड्रिंक्स असं व्हायले, एकदम शिवरिंग यायली कोल्ड ड्रिंक्स झाल्यामुळं, तुम्हाला ते फ्लेरिसिस वगैरे असं काही वाटू शकते. जर थोडाफार अभ्यास असेल तर त्या गोष्टीला पण असं म्हणजे काही वाटणार नाही, जाऊ दे होत राहते, वर्षाची इच्छा असेल असं म्हणून सोडून द्यायचं. राईट, हा सगळ्यात महत्वाचा आहे. पण आता मी तुम्हाला नेक आहे ना आता सांगितलं, मी इकडे सगळं असं की नेक प्रॉब्लेम येतं आणि हा नेक प्रॉब्लेम इथं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. पल्सेशन इन बॅक आफ्टर मेंटल इमोशन. बघा माइंड सोबत दिलेलं आहे, आपण काही सेपरेट करायचं नाही. जेव्हाही काही बघू ह्याच्या विचारामध्ये काय असतं, पर्टिक्युलरली बऱ्याचदा रुटीनपेक्षा थोडं काही वेगळं दिसलं, नवीन काहीतरी आलं सोशल गोष्टी, त्याला ना सरळ सरळ ना डोक्यामध्ये आणि मानेवर पल्सेशन बघायला मिळतात, ॲबनॉर्मल पल्सेशन. रिपीट करायला मी कुठेही ॲबनॉर्मल पल्सेशन होत असतील तर ॲक्यूटमध्ये त्याला वेगळं होतं, क्रॉनिकमध्ये नेहमी होत राहण्यासाठी हार्ट चेक करायचं. हे नंतर आहे ना तुम्ही हचिंग्सनचं जुनं व्हॅल्यू बघायचं, पतोडची गाईड बघायची, त्याच्यामध्ये सुद्धा ॲबनॉर्मल पल्सेशन मे बी रिलेटेड विथ द हार्ट कंप्लेन असं लिहिलेलं आहे. वास्तव तुम्हाला आधीच मी सायन्स सांगितलं तुम्हाला, इथं नीज सॉरी लेवल पल्सेशन आहेत है ना, स्टेनोसिस म्हणजे आपण राईट साईड लेफ्ट साइडेड हार्ट मध्ये बघितलं आपण, राईट साइडेड हार्ट मध्ये तुम्हाला मी अप्पर साईडला सांगायचं किती फरक आहे मी सांगणार नव्हतो, पण परफेक्ट राईट हार्ट या साईडचं हार्ट एवढं डेंजर आहे, त्या साईडचं हार्ट का डेंजर आहे त्याच्यात का सांगतो. तुम्ही त्याला विचार 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 हा शब्द टाकता ना, थोडं प्रॅक्टिसचा म्हणजे तो एक इम्पॉर्टंट